मित्रांनो, आज गणपतीचा 7वा दिवस। ज्या उत्सुकतेने, ज्या आतुरतेने आपण गणपतीच्या आगमनाची प्रतीक्षा करत असतो आणि ज्या उत्साहाने आपण त्या मिरवणुकीत सामील होतो, तेवढ्याच दुःखाने आपण गणपतीचं विसर्जन करत असतो। दुःखाने ह्यासाठीच की ह्या 5-7 दिवसांमध्ये गणपती हा आपल्या घरचा एक सदस्य झालेला असतो आणि जेव्हा घरचा सदस्य घरातून बाहेर जातो त्यावेळेला दुःख होणे साहजिक आहे। पण या दुःखाला आपण आनंदामध्ये परिवर्तित करतो, कारण आपल्याला माहिती असतं की पुढच्या वर्षी देखील हा सदस्य पुन्हा येणार आहे आणि आपण त्याच्या आगमनाची पुन्हा तेवढ्याच आतुरतेने, तेवढ्याच आत्मीयतेने वाट बघणार आहोत। तेव्हा चला आपल्या गावच्या आणि आपल्या घरच्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत आपण तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच आनंदाने सामील होऊया आणि जल्लोषात आणि मोठ्याने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हे मागणं आपण गणपतीकडे घालूया। आमच्या शिवडावच्या पटेलवाडीतली ही गणपतीची विसर्जनाची मिरवणूक मी तुम्हाला पूर्ण दाखवीन आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणण्याचा नक्की प्रयत्न करीन। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सेवा करू काय दानी न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वादुवार। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला आता गणपतीला आपल्या स्थानावरून हलवलंय, पण आपल्याला थोडी वाट बघावी लागेल। वरच्या मुख्य घरातील गणपतीची मिरवणूक आपल्या घराच्या दारापर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आपण गणपती काढू शकत नाही, असा अलिखित नियम आहे। एवढ्या कोसभर लांब पळालीस। आता वरची मिरवणूक खाली आली आहे। चला 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 मोरया, मोरया, जय। आपला गणपती देखील आता या मिरवणुकीत सामील झालाय आणि आता सगळे विसर्जनाच्या पूजेसाठी एकत्र जमतील। सर्व गणपतींच्या मूर्त्या आरतीसाठी एका रांगेत बसवल्या गेल्या। आरतीपूर्वी गणपतींच्या भोवती फेर धरून नाचायची ही एक पारंपरिक पद्धत आहे।
शुद्ध चतुर्थीची स्थापना करून आज 7 दिवस तुझी अहोरात्र सेवा केलेली आहे. या सेवेत महाराजा स्वामी समर्थ भजनाच्या रूपाने, फुगडीच्या रूपाने किंवा तुका गोड जोड खाऊ घालून तुझं कौतुक केलेलं आहे. या 7 दिवसात जी सेवा केलेली आहे मुंबईपासून इथपर्यंत तुझ्या भक्तांनी येऊन ती मान्य करून घे. या सेवेत जर काय न्यूनता असली तर मोठ्या मनाने तू क्षमा कर. असलेल्या सर्वांका सुखी ठेव. त्यांच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी प्रदान कर. जी मुळात शिकणारे असत त्यांच्या विद्याभ्यासात प्रगती कर. जे व्यवसाय करतात त्या व्यवसायात प्रगती कर. त्याचप्रमाणे जे नोकरी धंद्यात त्यांना यश दे. सर्वांका आयुरारोग्य दे. शेतीवाडीची भरभराट कर. 1चे 21 कर महाराज, 5चे 25 कर. आणि अशीच तुझी वर्षानुवर्ष सेवा करून घे. आज जसं तू आनंदात येतस तसं तुका आनंदात आज निरोप देतो. ही झालेली सेवा मान्य करून सर्वांका अशी सुख, शांती, समृद्धी, सद्विचार, सद्बुद्धी देऊन सेवा चाकरी करून दया रखवाली करून बरा कर महाराजा. विसर्जनानंतर आता वाडीतील सर्व लहान मोठे पावनाईच्या मंदिरात जमलेत, जिथे प्रसाद वाटप केला जाईल. ही सगळी त्याचीच तयारी चालू आहे. बघा, मोठ्यांपासून लहानांपर्यंत झाडून सर्वजण उपस्थित आहेत प्रसाद घेण्यासाठी. चला, प्रसाद वाटप चालू झालाय. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा शिवडावच्या पटेलवाडीचा म्हणजे माझ्या गावचा गणपती विसर्जन सोहळा? मला तर बाबा खूप धमाल आली. म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने केलेला हा सोहळा बघायला खूप धमाल, खूप मजा, खूप मस्ती करता आली. अर्थात मी शूटिंग करत होतो, पण मला बघण्यात एवढा आनंद होत होता. कदाचित मी जर तिकडे त्यांच्या जागी असतो तर अजून एन्जॉय करू शकलो असतो. पण खूप मजा आली बघायला, शूट करायला. आणि ज्या प्रकारे प्रत्येकाने म्हणजे गावातल्या प्रत्येकाने, गावातल्या प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक माणसाने ज्या प्रकारे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न केला, त्यासाठी त्यांना खरंच हॅट्स ऑफ. ॲक्च्युली ती कोकणी माणसाची खासियत आहे की गणपती उत्सव म्हटल्यानंतर मागे पुढे न बघता कोकणात येतात, आपल्या घरी येतात आणि हा गणेशोत्सव खूप उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. विसर्जनासाठी थोडासा उशीर झाला. हाच जर सोहळा आपल्याला दिवसा उजेडी बघायला मिळाला असता तर अजून धमाल आली असती. तर ह्या गणेशोत्सवामध्ये मी माझ्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला की कोकणातला गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हे दाखवण्याचा. खास करून माझ्या गावचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने कसा साजरा केला जातो.
आणि तुम्हाला जर हे सर्व गणेशोत्सवातले व्हिडिओज आवडले असतील आणि खास करून आजचा विसर्जनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि सर्व गणेशोत्सवातले व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.